कृष्णा स्नानाचे फळ. 1 महिनाभर रोज नियमितपणे स्नान केल्यास पराग व्रत केल्याचे फळ मिळते. थंडीच्या महिन्यामध्ये कृष्णेत स्नान केल्यास 6 पराग व्रते केल्याचे पुण्य प्राप्त होते. फक्त माघ महिन्यात सूर्योदयापूर्वी कृष्णेत स्नान केल्यास 2 पराग व्रते केल्याचे फळ मिळते. 1 वर्षभर इंद्रियांवर संयम ठेवून रोज कृष्णा नदीत स्नान केल्यास सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होऊन मुक्ती प्राप्त होते. आता कोणत्या विशेष अशा पर्वकाली स्नानाची फलश्रुती पाहू. मंगळवारी जर कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी असेल तर त्या दिवशी श्रवण नक्षत्र असेल त्या दिवशी द्वादशी रविवारी कृष्ण स्नान केल्यास इष्टकामना सिद्धीस जातात. तसेच पौर्णिमा, संक्रांती, अष्टमी, चंद्र सूर्यग्रहणाचे दिवशी स्नान केल्यास 100 यज्ञ केल्याचे फळ मिळते. श्रवण नक्षत्र, अश्विनी नक्षत्र असताना, व्यतिपात व वैधृती हे योग असताना अमावास्येला कृष्णेत स्नान करणे व कृष्णेच्या तीरावर दान इत्यादी करणे अनंत पुण्य प्रदान करणारे आहे. तसेच अयन दिवस, दक्षिणायन, उत्तरायण सुरू होते ते दिवस, विषुवदिन, सूर्याचे मेष व तुळ राशीतले संक्रमण दिवस, मनवादी व युगादी तिथी असताना कृष्णेत स्नान करून कृष्णेच्या पवित्र जल तर्पण श्राद्ध विधी केल्यास कल्पकाळपर्यंत पितरांची तृप्ती होते. तसेच वाईट स्वप्न पडल्यास, काही अशुभ घटना घडली असल्यास अग्निपीडा, ग्रहपीडाई नष्ट होतात. कृष्णातीरावर जन्म हे महत्भाग्यच. पी भरते जन्म कृष्णवेण्य चये नरः मज्जनती न च पश्यन्ति शोचस्ते पी च पापीन. कृष्णेचे पाणी प्राशन केल्यास मनुष्याची पापबुद्धी नाहीशी होते व पुण्यप्राप्ती होते. कन्या राशीत गुरु असताना फक्त एकदा कृष्णावेणीत स्नान केल्यास भगीरथीत 60,000 वर्षे स्नान केल्याचे फळ प्राप्त होते, असा उल्लेख स्कंद पुराणात आढळतो. कन्येस गुरु असताना सोमवारी, द्वादशीस 3 वेळा समंत्रक स्नान केल्यास कोटी पापे नाहीशी होतात. तसेच वैधृती योग श्रवण नक्षत्र सोमवार या दिवशी कृष्णा स्नान केल्यास 7 जन्मातील कोट्यवधी पापे नाहीशी होतात. त्याचप्रमाणे आईवडील व गुरु यांच्या ऋणातून अशी मुक्ती होते. कृष्णेत स्नान करताना पुढील मंत्र म्हणावे. सयपादोद्भवा देवी श्रीशैले तुंगगामिनी कृष्णवेणीती विख्याता सर्व पापण शिनी सयपादोद्भवा देवी कृष्णवेणीती विश्रुता सर्व पप विशुद्ध्यर्थ स्नास्य देवी तवामभसी. कन्यागत महापार्वकल व नृसिंहवाडी. कृष्णा तीरावरील सर्वत्र क्षेत्रे परम पवित्र आहेत. तथापि कृष्णा पंचगंगेच्या संगमावर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज 12 वर्षापर्यंत येऊन राहिले. प्रमुख हेतू 2. 1. तपाचरण. 2. भक्तोद्धार. महाराजांच्या एक तपाच्या वास्तव्याने मुळातच पवित्र स्थान असलेले हे स्थान महाराजांच्या तपाचरणाने ही तपोभूमी अधिक तपपूत झाली. नृसिंह सरस्वतींच्या या निवासामुळे नृसिंहवाडी स्वनामधन्य झाली. अनेकांचे हे कुलदैवत तर असंख्यांचे हे आराध्य दैवताचे स्थान झाले. या ठिकाणी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गोवा इत्यादी दाक्षिणात्य भागातून तसेच गुजरात, उत्तर प्रदेशी भागातून सुद्धा असंख्य देशभक्त येऊ लागले. दत्त महाराजांना मनोकामना सांगू लागले आणि ती मनोकामना महाराज पूर्ण करू लागले. श्री कृष्णामाता व श्री गंगामाता यांच्या भेटीच्या आणि त्यानंतरच्या 1 वर्षाच्या कालखंडाला कन्यागत महापर्व असे म्हणतात. या महापर्व काळात पापविनाशार्थ आणि पितरांच्या उद्धारार्थ स्नानविधी, तीर्थश्राद्ध, गंगापूजन, श्रींची महापूजा, महानैवेद्यई करण्याचे पूर्वापार परंपरा श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे चालत आली आहे. पु. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी सांगतात. गते जीवकन्या जगती बहुमान्या शिखरिणी हसहेत्वा धन्या जन्नी भगिनी वामरसरित समागत्याप्यद्व परमनियमा तिष्ठती मुदा. नाम श्री कृष्णे ते जय शमी तृष्णे गुरुमते. अर्थात, हे कृष्णावेणी जगन्माते भगवान दत्तगुरूंना मान्य असलेल्या आणि भक्तगणांच्या तृष्णेचे तहानेचे शमन करणाऱ्या तुला नमस्कार असो. कारण कन्या राशीस गुरु गेला असला सह्य पर्वतावर उगम तुला. तू ज्येष्ठ भगिनी असल्याने गंगा नदी 1 वर्षापर्यंत तुझ्या भेटीसाठी येऊन आनंदाने राहते. ग्रहराज गुरु प्रत्येक राशीत 1 वर्ष म्हणजे अन्य सगळ्या राशींची आवर्तने करून गुरुला कन्या राशीत आगमन करण्यास 12 वर्षाचा कालावधी लागतो. सुज्ञांना हे सांगायला नको. हे ज्योतिषशास्त्रीय तथ्य असले तरी भक्ती भावरसामुळे हे आणखी भावपूर्ण बनते. सह्य पर्वतावर गंगा नदीचे एक कुंड आहे. 11 वर्ष ते पूर्ण कोरडेच असते.
आणि कन्या राशीत गुरुराजाचे आगमन होताच ते कुंड ओतप्रोत भरून वाहू लागते आणि ते पाणी कृष्णेच्या प्रवाहात एकरूप होऊन जाते. भूगोलशास्त्र आणि भक्तिभावना यांचा हा संगम नव्हे काय. कन्यागत पुराणोक्त महात्म्य. काशी क्षेत्रात एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव दिवोदास. त्यावेळी सर्व देवादिकांनी व ऋषीमुनींनी काशी क्षेत्राचा परित्याग केला व ते अन्यत्र गेले. तेव्हा काही ऋषीमुनी आणि स्वतः भगवान दत्तात्रेय इत्यादी योगी तीर्थयात्रा करीत सह्यागिरीवर आले. तेव्हा त्यांना श्री भगवती कृष्णेचे दर्शन झाले. आनंद झाला. कृष्णेप्रमाणेच गंगामातेने सुद्धा पृथ्वीवर असावे या हेतूने सर्वांनी तपाचरण करून भगवान नारायणांना प्रसन्न करून घेतले. नारायणाने वर ब्रूही म्हटल्याबरोबर सर्वजण म्हणाले, गंगामातेला भूमंडळावर चराचरांच्या कामनापूर्तीसाठी आणि जगदोद्धारासाठी पाठवा. तात्काळ भगवंताच्या चरणांगुष्ठापासून गंगेची उत्पत्ती झाली आणि ती कृष्णेला मिळाली. संयोग आनंदमय झाला आणि पुढील 1 वर्षभर राहण्याचा नियम गंगामातेने केला. लाईक करा, सबस्क्राईब करा.